98 पर्यंतच्या समसंख्या किती? आणि दुसरा प्रश्न असा आहे, 60 नंतर येणारी पाचवी समसंख्या कोणती? तर चला आता आपण हे दोन्ही प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने फक्त काही सेकंदांमध्ये उत्तर आपण इथे काढूयात. ट्रिक वापरून आज मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं ते सांगणार आहे. चला तर सुरुवात करूया. इथे पहा, याची ट्रिक अशी आहे, इथे मी लिहून घेते. तर ट्रिक अशी आहे की इथे काय आहे, 5 ते 98 पर्यंतच्या, म्हणजे इथे 98च्या पुढची क्रमवार संख्या तर विद्यार्थ्यांनो, 98च्या पुढची क्रमवार संख्या आहे 99. इथे मी लिहिलेली आहे. इथे आता आपण उत्तर काढण्यासाठी सुरुवात करूया. तर पहा, हे 99 मी इथे लिहिलेले आहे, वजा हे 5, हे 99 मधून काय करायचे, वजा करायचे आहेत आणि याला भागिले 2 करायचे आहे. त्यानंतर 99 मधून 5 गेल्यानंतर खाली 94 राहतात, 94 आणि भागिले 2. इथे आपल्याला हा भागाकार करायचा आहे. तर चला आपण करूया. बेक बे, बेचोक 8, इथे खाली 1 राहिला आणि त्यामुळे बेसती 14. म्हणजेच इथे जर आपला जो भागाकार आलेला आहे तो आलेला आहे 47. म्हणजेच 5 ते 98 पर्यंतच्या संख्यांमध्ये समसंख्या किती आहेत? तर समसंख्या ह्या 47 आहेत. पहा, अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही ही ट्रिक वापरून दिलेल्या संख्यांमधील समसंख्या काढू शकतात. परीक्षेमध्ये तुम्हाला जर असा प्रश्न आला तर तुमचा त्यामध्ये भरपूर वेळ जाऊ शकतो आणि मला खात्री आहे की ही ट्रिक नक्कीच तुमच्या उपयोगी येणार आहे. दुसरा प्रश्न पहा असा आहे की 60 नंतर येणारी पाचवी समसंख्या कोणती? इथे आपल्याला 60 नंतर येणारी विचारलेलं आहे. तर आपण काय करायचं, इथे 60 लिहून घेऊया. इथे आपण ट्रिक लिहूयात. इथे पहा ट्रिक याची. तर याची ट्रिक काय आहे, 60 नंतर विचारलेली आहे त्यामुळे मी इथे 60 लिहिलेले आहेत आणि कितवी विचारलेली आहे, तर पाचवी. तर तुम्हाला जी समसंख्या विचारलेली आहे तिच्या दुप्पट करायची. म्हणजेच पहा, 60 अधिक, आता 5 ची दुप्पट करण्यासाठी आपण त्याला 2 ने गुणतो, त्यामुळे मी इथे असं लिहून घेते, 5 गुणिले 2. त्यानंतर आता आपण ही क्रिया करूया. हे 60 तसेच खाली घेऊयात, अधिकचं चिन्ह आणि 5 दुणे 10. त्यानंतर 60 अधिक 10 70. तर पहा, अतिशय सोप्या पद्धतीने इथे समसंख्या निघलेली आहे. तुम्ही इथे ही स्टेप नाही केली तरीही चालेल, कारण की 5 दुणे 10 किंवा ह्या संख्येची दुप्पट असं जर तुम्ही डायरेक्टली लिहिलं की 5 ची दुप्पट 10, तरी तुम्ही फक्त इथे ह्या पद्धतीने हे गणित सोडवू शकता. तर विद्यार्थ्यांनो, पहा, मी तुम्हाला आज या 2 प्रश्नांची उत्तर ट्रिक वापरून कशी काढायची हे मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच शेअर करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या